वहिनी खरंच थँक्यू. तुम्ही वेळेत येऊन दार उघडलं नसतं ना तर. दामिनीचं असं वागण्याच्या मागे नक्की कारण काय? जुळली गाडगे या मालिकेमध्ये सावीला तिचा पुढचा प्लॅन करायचा होता, पण दामिनी जिथे विसामनला भेटायला गेली होती पण त्याला भेटायच्या ऐवजी ती घरी आली आणि हीच आश्चर्याची गोष्ट आहे. आणि त्यामुळेच तर सावीला असं वाटतंय की दामिनीला कदाचित तिच्यावरती संशय आला आहे, म्हणूनच ती तिच्यावरती लक्ष देण्यासाठी आणि तिच्या प्लॅन मध्ये अडचण घालण्यासाठी घरी आली आहे. पण खरंच दामिनीला तिच्यावरती संशय आला आहे का? आणि जर खरंच आला आहे तर दामिनीच्या विरुद्ध जे सावी काट रचते. वहिनी मला पण तेच कळत नाही. दरवेळी हातात तोंडाशी आलेला घास निघून जातो. दामिनी मॅडमला आपल्यावर संशय आला नसेल ना? ते यशस्वी होणारच नाही. एवढंच नाही तर दामिनी सावीच्या विरुद्ध पुरावे सुद्धा शोधताना दिसते. आता बघायचे आहे की जुळली गाडगे या मालिकेमध्ये सावी दामिनीच्या विरुद्ध जे काट रचते ते यशस्वी होईल का, किंवा सावीच्या विरुद्ध दामिनीचे पुरावे शोधते ते तिला भेटतील. हे पाहण्यासाठी तुम्हाला जुळली गाडगे ही मालिका पाहावी लागेल. आणि अजून असे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी टेलीचक्कर सबस्क्राईब करायला विसरू नका.